नमस्कार. आज अंजनगाव तालुक्यातील हंतोडा, दर्यापूर अंजनगाव महामार्ग हंतोडा या गावातील सुरुवातीला तिथं सिद्धेश आश्रम आहे आणि या सिद्धेश आश्रम मध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि शिवलिंग आणि 108 शिवलिंग आणि नवनाथ अशा अनेक देवतांचे इथे मूर्ती आहे आणि महाशिवरात्रीवर इथे मोठी यात्रा भरवल्या जाते आणि या यात्रेमध्ये अनेक पंचकोशीतील जे भक्तगणात या ठिकाणी दर्शनासाठी येत राहतात आणि आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात इथं शिवजीचे दर्शन करण्याकरिता अनेक भक्तगण येत आहेत आणि आपण प्रथमच सहारा समाजाच्या माध्यमातून आपण असंच ठिकाण आहे की जे ठिकाण अजूनपर्यंत आपल्या येथील लोकांनी पाहिलं नसेल, पण आपल्या दर्शकांना आपण आज महाशिवरात्रीच्या पर्वावर संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण असा सुंदर असा महासिद्धेश आश्रम आहे. या आश्रमाची आपण संपूर्ण महिमा प्रत्येक वर्षी मधलं थंड पाण्याची व्यवस्था असते आणि उसाची व्यवस्था असते आणि पब्लिक इथं येत आहे आणि समाधान होत आहे. समाधान म्हणता म्हणता इथं देवी देवतांचे पुष्कळ म्हटलं मंदिर आहे इथं आणि नवनाथाचं मंदिर आहे, शनी मंदिराचं मंदिर आहे, नवनाथाचं मंदिर आहे. असं समजा की पुन्हा देव अंगणाचं आहे म्हटलं आमच्या मंदिरात. सर्वांचे भक्तगणांचे स्वागत आहे. अशी कृपादृष्टी आमच्या राहू द्या म्हणा. आपण सहारा समाजाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणचा आढावा आपण धीरज भाऊ जयस्वाल यांच्या माध्यमातून घेणार आहोत. या सिद्धेश कृपा आश्रम मध्ये महाशिवरात्रीला यात्रा राहतो. आपण यात्रा बघतो आणि सोबतच जे विश्वस्त बॉडीचे सदस्य आहेत ते सुद्धा दानपेटी घेऊन इथे बसलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त इथं राहतो आणि आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की सुरुवातीपासूनच गणपतीची मूर्तीची स्थापना आहे, त्यानंतर इथं शिवलिंग आहे, नंदी आहे आणि इथं माता पार्वती आणि शिवजीची मूर्ती स्थापित आहे. सोबतच इथे एक मोठं असं म्हणजे मंदिर आहे, दुःखपीडा प्रीतुमुक्ती विभाग, याची सुद्धा आपण महिमा जाणून घेऊया. आपल्यासोबत इथे येथील जे विश्वस्त आहेत धीरज जयस्वाल, या संदर्भात आपण जाणून घेऊ त्यांच्यासोबत. काय सांगाल या मंदिराचा जवळपास सिद्धेश कृपा हंतोडा या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापना आहे या संदर्भात? या पिंडीला म्हटलं आपण ज्याला जल म्हणतो आपण, या जलाच्या माध्यमातून इथं लोक जल घेतात आणि हे जल म्हटलं घेऊन नंतर त्यांचे जे हातपाय दुखणं असतात, ज्यांचे प्रॉब्लेम असतात ते त्यांना समाधान होते. एक लोटा जल सब समस्या का हल जो म्हणतात ना, ते खरं आहे म्हटलं. एक लोटा जल आणि सारी समस्या का हल जे आपण ऐकलेलं आहे त्याच पद्धतीने आणि इथं जे आपण बघतो की इथं शिवलिंग आहे इथं आणि शिवलिंगामध्ये अनेक भक्तजन इथून सुरुवात करतो आणि या महाशिवरात्रीला दर्शन घेत राहतो. आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणार आहे की सुंदर असं ठिकाण आपण पाहायला नसेल पाहिलं. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील हंतोडा या गावामध्ये या शिवलिंगाच्या स्वरूपाचा हे केलेलं आहे आणि त्या शिवलिंगाच्या आत शिवलिंगाची स्थापना आहे. असं सुंदर मंदिर आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहे. आज शिवरात्री आहे आणि शिवरात्रीवर प्रत्येक जण दर्शनासाठी इथं सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दी करत आहे आणि इथे बेलपत्रे वाहून आपल्याला पूजा अर्चना करत आहे. आपण बघतो आहोत की इथे सिद्धेबाल नारायण मंदिर आहे आणि सिद्धेबाल नारायण मंदिर आणि यामध्ये आपण बघतो आहोत की सुंदर अशी शिवजीची मूर्ती आहे, गणपती आहे आणि माता पार्वती आहे आणि बाल नारायण मंदिर सुद्धा आहे यामध्ये. आणि बघतो आहोत आपण की आपण संपूर्ण सारा समाजाच्या माध्यमातून आपण येथील जे स्थापना आहे ते आपण दाखवणार आहे. आपण प्रथमच महाराजांचे दर्शन करणार आहे आणि नवनाथ महाराजांच्या ज्या मूर्ती, या सर्व नवनाथ महाराजांच्या मूर्ती आपण पाहत आहोत आणि जो आढावा आहे आपण सहारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत. परंतु सुंदर असा एक सिद्धेश कृपा आश्रम आहे. या आश्रमामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि नवनाथ आश्रम आणि नवनाथांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहे. शनिदेव सुद्धा आहे की नाही? हेच आहे ना शनिदेव? इकडे
आपण बघतो याच कृपा आश्रम मध्ये शनिदेवांची मूर्ती आहे आणि शनिदेवांची दर्शन करण्यासाठी इथं जे भक्त आहेत ते भक्त तेल घेऊन शनिदेवावर तेल चढवतात, आपल्याला मनोकामना पूर्ण करतात आणि या शनिदेवाचे दर्शन घेता आहे. आधी प्रत्येक जे देवी देवतांचे फोटो आहेत हे आपल्या जे मूर्ती आहेत ते आपल्याला एकाच ठिकाणी या आश्रम मध्ये पाहायला मिळणार आहे. आपण बघतो की इतक्या आणि कॅमेरा आपण आज शिवरात्री आहे आणि महाशिवरात्री सिद्धेश आश्रम मध्ये इतकी सुंदर महादेवांची मूर्ती आहे आणि मूर्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि येथील जे प्रचंड पंचक्रोशीतील जे भाविक आहेत ते भाविक यासाठी आज शिवजीवर बेलपत्र आणि शिवलिंगाची दर्शन करण्यासाठी या हंतोळा गावात येत आहे. अनेक सकाळपासून इथे गर्दीला सुरुवात झालेली आहे आणि दर्यापूर तालुक्यातील इथे संपूर्ण जे भक्तगण आहेत ते भक्तगण येतात. आपण इथे शिवलिंग आहे, शिवलिंगाचे सुद्धा इथं दर्शन करणार आहोत आणि आपल्याला दर्शकांना जे सिद्धेश आश्रम आहे या सिद्धेश आश्रम आपण प्रथमच सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहे. आपण बघतो शिवलिंग आहे, शिवलिंगाचे आज दर्शन नंदी सुद्धा आहे आणि याच्यावर बेलपत्र चढून आज महाशिवरात्रीची पूजा अर्चना चालू आहे. इकडे जवळ आहे ना एका साईडले आपल्यासोबत येथील संचालक विश्वस्त बॉडी मधील जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल, आज महाशिवरात्रीचा पर्व आहे आणि भरपूर भाविक भक्तगण इथे येत आहे दर्शनासाठी आणि या सिद्धेश आश्रम बघितला तर खूप सुंदर आहे आणि इतके देवी देवतांचे मूर्त्या आपल्याला प्रथमच पाहायला मिळत आहे. काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात असं की खूप सुंदर हे ठिकाण जे आहे हंतोड्याचं खूपच सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी पूर्वीपासून आता म्हटलं म्हणजे 20 वर्षापासून या ठिकाणी खूप छान कार्यक्रम होऊन राहिले, खूप छान उपक्रम मंदिर बनलं आहे. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस एकदम होतं, पण तेव्हापासून खूप लोकांची गर्दी वाढत आहे आणि खूप खूप सुंदर होत आहे. आणि आमच्या धीरज जयस्वाल यांचं खूप सहकार्य पूर्ण या मंडळाला आहे पूर्ण आणि पूर्ण व्यवस्थित कार्यक्रम होत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे भजन संध्या म्हणून एक कार्यक्रम आमच्यातर्फे काय काय हे ठिकाण असं आहे, निसर्गरम्य एक ठिकाण आहे आणि येथे मनाची इच्छा पूर्ण होण्याचं ठिकाण आहे. सिद्ध कृपाश्रम याचं नाव आहे आणि खरोखर येथे मनाला समाधानी वाटते, सर्व इच्छा पूर्ण होतात. असे आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीवर सिद्धेश आश्रम आहे आणि या सिद्धेश आश्रम मध्ये सकाळपासून भक्तांची गर्दी होत आहे आणि या सिद्धेश आश्रम मध्ये तसंच हवन सुद्धा इथं कार्यक्रम चालू आहे. हवन कुंड आहे आणि इथं आहुती देतात आणि इथं जे आश्रमातील जे सदस्य आहेत, संचालक आहेत आणि जे भक्तगण आहेत ते सुद्धा या हवन कुंडामध्ये बसलेले आहेत. आपण सारा समाजाच्या माध्यमातून दाखवत आहोत. अनेक जण या आश्रम मध्ये आपल्याला दर्शन घेऊन इथं पूजा अर्चना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिद्ध परंपरा आपण बघतो, भगवान भोलेनाथ आणि स्वामीजींच्या मूर्त्या आहेत आणि त्यामध्ये आपण दाखवत आहे की शिवजीच्या मूर्तीसोबत स्वामींच्या मूर्त्या आहेत. ते प्रथम आज इथं आपण प्रत्येक आढावा आपण देणार आहे. स्टॉप. आपण सिद्ध परंपरा मंदिर मध्ये आहोत आणि आपण बघतो वरती शिवजीची मूर्ती आहे आणि गोरक्षनाथ स्वामी हरदास इथे स्थापत आहेत आणि या संदर्भात ज्या महिमा त्या आपण विश्वस्त पासून जाणून घेऊ. काय सांगाल, हे सिद्ध परंपरा मंदिर आम्ही प्रथमच ऐकलंय. सिद्ध शक्ती म्हणजे ईश्वरीय शक्ती. ह्या शक्तीचा उपयोग प्रथमतः सिद्धेश्वरांनी म्हणजे शंकरजीने केलेला आहे. त्यांच्यापासून गोरक्षनाथापर्यंत ही सिद्ध शक्ती आलेली आहे. आणि गोरक्षनाथ एक संन्यासी होते, ते समाजात जनसामान्यापर्यंत जाऊ शकत नव्हते, म्हणून ती सिद्ध शक्ती त्यांनी स्वामी हरदासजी यांना दिलेली आहे. स्वामी हरदासजीचं जन्मगाव हे अंजनगाव, सुरजी अंजनगाव हे आहे आणि त्यांनी कठोर तपस्या करून ही शक्ती मिळवलेली आहे. आणि या शक्तीचा उपयोग मनुष्याच्या आरोग्याकरिता, पशुपालनाच्या आरोग्याकरिता इतकंच नव्हे तर त्याही पुढे एक पाऊल ते वृक्षांच्या आरोग्याकरिता, शेतीतील पीक पाणी घेण्याकरिता या सिद्ध शक्तीचा उपयोग केला जातो. या सिद्ध शक्तीमुळे मनुष्याचं आरोग्य तर दुरुस्त होतेच होते असा सर्व भाविक भक्तांचा अनुभव आहे. ह्या ठिकाणी दर महाशिवरात्रीला यात्रा भरते. अनेक सिद्ध भक्त ह्या ठिकाणी येतात.
ही सिद्ध शक्ती म्हणजे ईश्वरीय शक्ती ही आपल्याला ह्या ठिकाणी देण्यात येते आणि ती परंपरा जी आहे, इथे आपण ज्या मंदिरात उभे आहोत ते सिद्ध परंपरा मंदिर, परंपरा जी आहे सिद्ध शक्ती शिवजीकडे आणि शिवजीकडून गोरक्षनाथजीकडे, गोरक्षनाथजीकडून स्वामी हरदासजीकडे यांच्याकडे अशी ही सिद्ध शक्ती परंपरेने आलेली आहे. म्हणून त्यामुळे हे सिद्ध परंपरा मंदिर इथे स्थापित आहे आणि याचे दर्शन प्रत्येक महाशिवरात्रीला इथे भक्तगण घेतात. आपण बघतो आहोत की या आश्रममध्ये 108 शिवलिंग स्थापित आहेत आणि सोबतच इकडे जवळपास गणपतीची देवी देवतांचे मूर्ती इथं स्थापित आहेत आणि 108 प्रदक्षिणा करून संपूर्ण असा लंबा शिवजीच्या लिंगासारखा एक आकार केलेला आहे आणि त्यामध्ये 108 शिवलिंग स्थापित आहेत आणि या इथून सुरुवात करतात तर त्या साईडनं तिकून पायदळ शिवलिंगाचे दर्शन करत बेलपत्र वाहत ते भक्तगण आज महाशिवरात्रीला सर्व हे घेत आहेत. आपण सहारा समाजाच्या माध्यमातून सर्व शिवलिंग दाखवणार आहे. तिकडे दाखवा बस थोडासा तिथून येऊन जातो आता. हॅलो पिंट्या स्टॉप करा आता तिथं. आपण बघतो आहोत की या सिद्धेश आश्रम मध्ये आज जे आध्यात्मिक गुरु आहेत आपल्यासोबत ठाकरे गुरुजी आहेत जुळलेले आहेत आणि आज आपण ओम शांती मधील ज्या माता भगिनी आहेत ते इथं आलेल्या दर्शनासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. आपल्यासोबत ठाकरे गुरुजी आहेत जे रोज आपण त्यांच्यावाल्या काहीतरी सुविचार घेतो आणि ते आपल्यासोबत जुळले आहेत. काय सांगाल या संदर्भात? इतका सुंदर कार्यक्रम. खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि आजची जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, हे खूप आकर्षित वाली ऊर्जा आहे आणि पूर्ण प्रभावशाली व्हायब्रेशन बनलेलं आहे. इथं आल्यानंतर खूप छान वाटत आहे. आपल्यासोबत ओम शांती मधील ताई आहेत जुळलेल्या. क्या बोलेंगे दीदी आप? इतने सुंदर यहाँ पे वातावरण में आज महाशिवरात्रि का पर्व है और भक्तगण यहाँ पे पहुंच रहे हैं, क्या बोलेंगे इस संदर्भ में? बहुत अच्छा लग रहा है। हमने पहली बार देखा अंदर आकर के, पहले तो ऐसी था लेकिन इतना अच्छा मंदिर बना, छोटी छोटी मूर्तियां भी है, बहुत आकर्षक है और ऐसे लग रहा है बहुत बड़ी एरिया में है और बहुत अच्छा वाइब्रेशन भी है इसमें, पावरफुल आध्यात्मिक वाइब्रेशन है और बहुत अच्छी शांति भी है। क्या कहेंगे? जैसे आज के दिन हम शिव परमात्मा को खास याद करते, महाशिवरात्रि का महापर्व, तो शिव परमात्मा का दिव्य संदेश है हम सभी के लिए कि भगवान जैसे कहते हैं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जब जब धर्म की ग्लानि होती है तब तब मैं आता हूँ। तो ये वही समय चल रहा है, भगवान धरती पर आ चुके हैं और स्वयं अपना परिचय देते हैं। तो भगवान का परिचय कि भगवान ज्योतिर्बिंदु स्वरूप है और हम सबके आत्माओं के पिता भी हैं, तो हम सभी आत्माएं उनसे अपना हक वर्षा लेने के लिए परमात्मा के घर पे पहुंचे। अब पाहत आहे आपण की इथं आज महामृत्युंजय मंत्र सुद्धा इथं चाललेलं आहे आणि सिद्धेश आश्रम प्रथमच आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दर्शकांना आणि अंजनगाव तालुक्यातील सुंदर ठिकाण आहे जे छोटासा गाव आहे आणि दर्यापूर अंजनगाव महामार्ग आहे आणि सिद्धेश आश्रम मध्ये अनेक देवी देवतांच्या पासून नवनाथ पासून इथं सर्व मूर्त्या स्थापित आहेत आणि आज शिवरात्रीच्या पर्वावर संपूर्ण पंचकोशीतील भक्तगण इथं दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठी यात्रा इथं भरवल्या जाते आणि इथं आपण बघतो आहोत की ओम शांती मधील ज्या दिदी आहेत त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि जे आध्यात्मिक गुरु आहेत आपल्यासोबत ठाकरे साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि परिसरातील नागरिक आज दर्शनाचा लाभ घेत आहेत. सारा समाजाचे रुपेश फरकुंडे, अमरावती.